नवरा बायकोचा पुनर्जन्म. चेहऱ्यावर आलेले घामाचे थेंब हात रुमालाला घाईघाईने पुसून नितीश गडबडीने त्या भल्या मोठ्या चकचकीत ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये शिरला. मात्र समोरून येणाऱ्या चैतन्याला पाहून त्याला नवल वाटलं. ही इथे कशी? या आशयाचे भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट झळकले. एका हातात लॅपटॉपची बॅग, दुसऱ्या हातात फाईल आणि नाजूकशा मानेवरून खांद्यावर जाऊन रुळणाऱ्या शिफॉनच्या सुंदर गुलाबी ओढणीला सांभाळताना होणारी तिची गडबड त्याला आत्ताही तिच्या प्रेमात पाडून गेली. पण प्रसंगाचं भान येऊन त्याने भावनांना आवर घातला. हाय चैतू, मी धरू का बॅग? बोलायला सुरुवात कुठून करावी ते न समजून नितीश म्हणाला. त्याच्या आवाजासरशी चैतालीनं कुतूहलानं वर पाहिलं. नितीशला तिथे पाहून तिला नवल वाटलं. नितीश, तू इथे ह्या वेळेला? कसं काय? तुझं ऑफिस तर या भागात नाही. चैतालीच्या बोलण्यात कमालीचं आश्चर्य होतं. कारण नितीश आपल्या करिअर आणि कामाप्रती कायम एकनिष्ठ असायचा. माझी नोकरी गेली चैतू. मागच्या महिन्यात रिसेशनच्या काळात कंपनीत बरेच ले ऑफ झाले. त्यात माझाही नंबर लागला. मान खाली घालून नितीश बोलला. चैताली हे ऐकून फार अस्वस्थ झाली. परमनंट लोकांना कसे काय कमी करू शकतात हे? तिच्या आवाजात चिड होती. काय सांगू तुला, मी काम करायचो त्या सॉफ्टवेअर कंपनीला लाखो रुपयांचं कर्ज होतं. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत, त्यामुळे कंपनीला कुलूप घालायची वेळ आली. त्यांनी मग बऱ्याच लोकांना कामावरून कमी केलं आणि जे राहिलेत त्यांना वर्क प्रेशर प्रचंड आहे. पगार कपात तर वेगळीच. आज ह्या कंपनीत ओपनिंग्स आहेत हे कळलं. मग इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट घेतली. आज माझा इंटरव्ह्यू आहे इथं. नितीशनं मन मोकळं केलं. जाऊ दे, जे व्हायचं होतं ते झालं. माणसाच्या आयुष्यात चढ उतार यायचेच. मी सुद्धा इथे इंटरव्ह्यू द्यायलाच आले आहे. काहीतरी बोलायचं म्हणून चैताली म्हणाली. चैतालीला वाटलं नितीश सॉफ्टवेअर इंजिनियर. त्याचं शिक्षण अनुभव आपल्यापेक्षा जास्त. म्हणजे ह्या नोकरीसाठी त्याचीच निवड होईल. आपल्यापेक्षा हा वरचढ नक्कीच ठरणार. हा जिंकेल आणि आपण हरू, यापेक्षा आपण इथून निघून गेलेलंच उत्तम. असा विचार करून चैताली म्हणाली, ऑल दी बेस्ट रे. मी जाते नितीश. माझ्यापेक्षा तू या नोकरीसाठी उजवा आहेस. तुझं क्वालिफिकेशन जास्त आहे. ते लोक नक्कीच तुझी निवड करतील. माझा नंबर असाही लागणार नाहीच. त्यापेक्षा मी आधीच इथून निघालेलं उत्तम. निदान माझा वेळ तरी फुकट जाणार नाही. तिच्या स्वरात नाराजी होती. ती नाराजी नक्की कशाबद्दल होती हे कळायला मार्ग नव्हता. त्याला कारण नितीशचं असं अचानक समोर येणं होतं की नव्या नोकरीवर तुळशीपत्र सोडावं लागणार असं वाटलं त्याबद्दल होतं. थांब चैतू, घाईघाईने कोणत्याही निर्णयापर्यंत येऊ नकोस. तू तुझ्या क्षेत्रात उत्तम काम करतेस. केवळ माझं शिक्षण अनुभव जास्त आहे म्हणून मला ते लोक नोकरी देतील असं नाही. कदाचित त्यांची गरज वेगळी असेल. तू माझ्यापेक्षा स्मार्ट आहेस. चार चौघात उठून दिसणारी आहेस. तुझ्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. बस इथे. कोणताही किंतु मनात आणून इंटरव्ह्यू देऊ नकोस. नितीश म्हणाला तशी चैताली त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. तसं पाहिलं तर खरी गोष्ट आहे. ज्याच्या नशिबात असेल त्याला नोकरी मिळेल. आणि तसेही आपण दोघेच थोडी आलो आहे तिथे इंटरव्ह्यूसाठी. चैताली छानसं हसत म्हणाली. तासाभरात दोघांचे इंटरव्ह्यू झाले, पण दोघांपैकी एकाचीही निवड झाली नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम अशी समजूत काढून ते तिथून बाहेर पडले. सकाळपासूनचे 4 तास या धावपळीत गेले होते. पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. भेटलोच आहोत तर चल येतेस का? जवळच एक छानसं उडपी हॉटेल आहे. तिथे बसून जेवण करून घेऊ. नितीशने सहज चैतालीला विचारलं. तिनेही मग आडेवेडे न घेता होकार दिला. नितीश आणि चैताली एक गोड जोडपं, पण काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता. नितीशच्या आईच्या म्हणण्यानुसार चैताली त्यांना नाकापेक्षा मोठी चढ होती. त्यांच्या म्हणण्यानुसार तिला स्वयंपाक नीट जमायचा नाही. घरकामाची तिला जास्त आवड नव्हती. पण चैताली शिकलेली होती.
चांगल्या पदावर नोकरी करत होती. पैसे देऊन मोलकरीण लावावी म्हणजे कामं हातावेगळी होतील असे तिचे विचार होते. पण त्याला तिच्या सासूबाईंची मंजुरी नव्हती. त्यावरून त्यांचे सतत खटके उडत. माहेरी सुखवस्तू राहिलेल्या चैतालीला सासरी ऍडजस्ट करणं अवघड झालं होतं. मोठी जाऊ चैताली लग्न करून घरी येण्याआधीच वेगळी झाली होती. तिने आपला निराळा संसार थाटला होता. तिलाही सासूबाईचा तेरसट स्वभाव नको वाटायचा. त्या दोघींचं पटत नाही ह्या कारणामुळे चैतालीकडेच सासूबाई कायम मुक्कामाला असायच्या. नितीश आणि चैतालीच्या संसाराची सगळी सूत्र सासूबाईंनीच हातात घेतली होती. त्यांना कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं. या सगळ्या वातावरणात नितीश काहीच स्टँड घेत नाही हे ताडून शेवटी कंटाळून चैतालीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि तिची इच्छा म्हणून नितीशनेही त्यावर सही केली होती. जेवताना तसे दोघेही गप्पच होते. मनात सगळ्या विचारांचं काहूर माजलं होतं. नितीश अस्वस्थ होत होता. शेवटी कुठेतरी ही शांतता भेदावी म्हणून तो न राहून चैतालीला म्हणाला, कॉफी मागू? तुझी आवडती फिल्टर कॉफी? ती खुश झाली. मानेनच होकार दिला. जरा वेळात कॉफी आली. कॉफीची घोट घेताना चैतालीने त्याला रागाने विचारलं, दुसरी कोणी मुलगी पाहिली नाही का तुझ्यासाठी सासूबाईंनी? नक्कीच माझ्यापेक्षा उत्तम स्थळ शोधत असतील ना त्या तुझ्यासाठी? तिच्या बोलण्यात संताप होता. हं, पाहिल्या की 2-3 मुली, पण मला पसंत नाही पडल्या. एक वाटली जरा बरी, पण तिने सासूसोबत राहायला नकार दिला, मग आई भयंकर चिडली. मग काय, तिचाही पत्ता कट. तो म्हणाला तसं चैतालीला बरं वाटलं. त्यानं लग्न केलं नाही ह्यानं आपल्याला का बरं छान वाटावं? मनात आलेल्या प्रश्नांचा चुरगळा करून चैतालीने बाजूला सारला. तू केलंस का लग्न? कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? बिचकत नितीशने तिला विचारलं. नाही रे, ती सहज बोलली. का ग? तुला साथीदाराची गरज नाही वाटत का? नितीशने विचारलं तसं तिने ओठाला लावलेला कॉफीचा कप खाली ठेवला. नितीश अरे अजूनही आपल्या समाजात एक घटस्फोटित स्त्री म्हणजे कायम अवेलेबल स्त्री असं समजतात काही लोक. तिला आपलंसं करायला घाबरतात. ही बाई आपलं घर फोडेल अशी विचित्र कल्पना लोकांच्या मनात घर करून असते. चैताली म्हणाली तसं नितीशला वाईट वाटलं. खरंय चैतू, लोकांची घटस्फोटित बाईकडे पाहण्याची नजर वाईट असते. पुरुष दुसरं लग्न सहज करू शकतो, पण तेच एखादी स्त्री करते त्यावेळी तिला बरीच अवहेलना सोसावी लागते. पहिला संसार नीट जमला नाही आणि दुसऱ्या लग्नाची किती हौस आहे हेला म्हणून हिणवलं जातं. कितीही असंवेदनशीलता त्याला खजील वाटत होतं. ह्याच कारणामुळे पहिली नोकरी सोडली मी. तुझं घर मी सोडलं आणि ऑफिसमधल्या काही लोकांना मी त्यांचीच प्रॉपर्टी वाटू लागले. म्हणजे कोणी तुला त्रास दिला का? कोणी अंगाला हात लावायचा प्रयत्न तर नाही ना केला? आता नितीशच्या मगाच्या स्वरातून नाराजी जाऊन त्या जागी राग होता. हे, मी काही मेनाची बाहुली आहे का की कोणीही यावं आणि हाताळून जावं? मी वेळीच ज्याला त्याला लांब ठेवलं आणि अजून काही प्रसंग नको म्हणून नोकरी सोडली. पण तुला काय एवढा राग येतो? चैतालीने विचारलं तसा नितीश ओशाळला. यू कॅच मी राईट डिअर. हो, आहे मी अजून सुद्धा तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह. ओलावलेल्या स्वरात गिरीश म्हणाला तशी चैताली सुद्धा भावूक झाली. बघ हा नियतीचाच संकेत असावा. तुझ्यापासून वेगळं तर झालो, पण मन एकच राहिली आपली. होऊयात का परत एकत्र? नितीशनं न राहून विचारलं. अरे पण ते घटस्फोटाचं? गोंधळून चैताली म्हणाली. अगं कित्येक जोडपी घटस्फोटानंतर परत एकत्र येतात. नितीश समजावण्याच्या सुरात म्हणाला. हा ते ठाऊक आहे रे मला, पण तुझी आई, त्यांना अजिबात आवडणार नाही. आपला घटस्फोट झाला त्यावेळी त्यांनी शिवायची लाखोली वाहिली होती अकारानच. मला आता त्यांच्यासोबत राहणं मला शक्यच होणार नाही. खरं तर मला आता विषयाची परीक्षा घ्यायची नाही. मनातलं सगळं बोलून चैताली गप्प झाली. माझी आई म्हणजे विष का? तिच्या शब्दांनी दुखावलेला नितीश म्हणाला तशी चैताली सुद्धा जरा रमली. अगदीच तसं नाही रे, पण आमचं नातं विश्वतच झालं होतं.
त्यांना माझी एकही गोष्ट पटायची नाही आणि त्यांच्यामुळेच आपला घटस्फोट झाला. चैताली म्हणाली, तुझं बरोबर आहे, पण इतकं टोकाचं पाऊल तू उचलशील असं वाटलंच नाही ग. माझ्या आईला वाटायचं सासू पण गाजवणे म्हणजे सुनेला ताब्यात ठेवणं. तिच्या सासूने तिला छळलं, आजी सासूने तिच्या सुनेला, अशी ही वर्षानुवर्ष सुरू असलेली परंपरा. आता मात्र ती बदलली आहे. खरंच चैतू, माझ्यावर विश्वास असेल तर एकदा भेट दिला. परत ये चैतू, आळजवीच्या स्वरात नितीश बोलला. त्याचं मन तिला मोडवेना. ठीक आहे, जरा वेळ येते मी, चैताली म्हटली खरी, पण खरं तर हे सगळं तिच्या स्वभावात नव्हतं. पण नात्यातला ओलावा हे सगळं करायला भाग पाडत होता. कॉफीचे कप कधीच रिकामे झाले होते. नितीशने झटकन उठून बिल भरलं, बडीशेप तोंडात टाकली आणि दोघे घराकडे निघाले. घरापाशी आल्यावर चैतालीला प्रचंड अस्वस्थ वाटायला लागलं. पुन्हा पुन्हा जुने दिवस एकत्र घालवलेले क्षण तिला सतावत होते. बघता बघता दोघे घरापाशी येऊन थांबले. नितीशने बेल दाबली. आतून त्याची आई दार उघडायला आली. चैतालीला समोर पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं, पण चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली. ये ना आते, हसून त्यांनी तिचं स्वागत केलं. हे सगळं पाहून चैताली चक्रावून गेली होती. तिच्या सासूबाईंकडून तिला ह्या बोलण्याची अपेक्षाच नव्हती. तू आलीस खूप बरं वाटलं. माझ्यावरच्या रागापोटी तू सोन्यासारखा संसार टाकून निघून गेलीस आणि आपल्या शेजार पाजारच्यांनी नातेवाईकांनी मला अगदी वाळीत टाकलं. कोणीही बोलेना. सगळे संबंध तोडले लोकांनी. सगळ्यांना वाटे माझ्यामुळेच तुमचा संसार मोडला. पण माझा लेक माझ्या फार प्रेमाचा आहे ग. तुमचं लग्न झालं, पण मी माझ्यातल्या आईपणाला त्याच्यापासून विलग करूच नाही शकले. नकळतपणे त्याचा विपरीत परिणाम तुमच्या संसारावर झाला. आता मात्र माझे डोळे उघडले आहेत. आपलं असणं समोरच्याला हवं असं वाटायला हवं असेल तर थोडीशी स्पेस देणं पण महत्वाचं आहे, हे उमगलं आहे मला. त्या एक सलग चैतालीशी बोलत होत्या. तू परत ये चैताली. बघ, नियतीच्या मनातही तू इथे यावंसं असं असेल. त्या पुन्हा म्हणाल्या. ते कसं? न समजून चैताली म्हणाली. आपले शेजारी कायमचे त्यांच्या मुलाकडे दिल्लीला शिफ्ट होत आहेत. त्यांना घर लगोलग भाड्यानं द्यायचं आहे. माझ्याकडे उत्तम पर्याय आहे बघ. तू परत ये. मी शेजारी राहीन. तुला मदत म्हणून बाई ठेव घरकामाला. तू करशील त्यातलाच थोडा स्वयंपाक मला दे. माझं असं आता किती आयुष्य शिल्लक राहिलंय. पण दोन प्रेम करणाऱ्या जोडीला फोडल्याचं पाप माझ्या माथ्यावर आहे, ते मला पुसायचं आहे. झाली चूक सुधारायची आहे ग, त्या बोलत होत्या. इकडे चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं तर वेगळं घर, म्हटलं तर एक, आणि फ्लॅट पण फर्निश आहे. जास्त खर्च करायची पण आवश्यकता नाही. एवढं नक्की सांगेन, तुला माझी आश्वासक साथ आणि प्रेमळ शेजार नक्की लाभेल. तू गेलीस आणि नितीश अगदी उन्मळून पडला ग. ये बाळा, पुन्हा आपल्या घरी परतून ये. डोळ्यातलं पाणी ओढणीला पुसत चैताली तिथून बाहेर पडली. आठवडाभरात ती खरोखर सगळं सामान घेऊन परत नितीशकडे आली. चुकलेला संसार पुन्हा खुलला. नवरा बायकोच्या अनोख्या नात्याचा पुनर्जन्म साऱ्यांनी पाहिला. संपूर्ण. लेखिका सायली पराड कुलकर्णी. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.